पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती संदर्भात जे अपडेट आला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती निघत आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 20 ते 25 हजारच्या आसपास या ठिकाणी नवीन भरती या ठिकाणी निघत आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये कोणताही या ठिकाणी पेपर घेतला जाते, कोणताही इंटरव्ह्यू नाही, कोणत्याही उंचीची काही अट नाही, कोणतेही फिजिकल नाही, कोणतेही यामध्ये मुलाखत नाही, तर डायरेक्ट आपलं सिलेक्शन होते 10वीच्या पर्सेंटेजवर। तर जास्त चान्स आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची सरकारी नोकरी। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर मेन तुम्हाला याबद्दलच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल आणि खडी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक बद्दल पात्रता जर आपण विचार केला तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। मुलं आणि मुली यामध्ये फॉर्म भरू शकतात 10वी पासवर। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। एससी/एसटी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत, ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। आणि फीचा जर विचार केला तर जनरल, ओबीसी, डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 फी यामध्ये राहते आणि एससी/एसटी कॅटेगरीचे असाल, पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर यामध्ये 1 रुपया सुद्धा फी लागत नाही। आणि महिला उमेदवार कोणत्याही कॅटेगरीचे असला, एससी/एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस, एनटीबी, जो पण एसबीसी, एसबीसी कोणती कॅटेगरीची तर 1 रुपया सुद्धा आपल्याला फी महिला उमेदवारांना लागणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला यामध्ये 10,000 ते 24,000 भेटणार आहे जे डाकसेवकचं पद आहे यामध्ये। आणि त्याचबरोबर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये तो पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 पोस्ट मास्टर मध्ये तो पगार भेटणार आहे 12,000 ते 29,000 आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये, ठीक आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे। तर पहा त्या संदर्भात जे अपडेट आला आहे तर ते पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचं अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर या ठिकाणी दाखवून देतो। तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी भरती आहे हे याच्या अगोदरच निघाली असती जून महिन्यामध्ये, पण IT 2.0 सॉफ्टवेअर अपडेटिंगचं काम चालू होतं। तर हे कारणाने जे विद्यार्थी मित्रांनो पुढे ही ढकलण्यात आली, एक लक्षात ठेवा। आतापर्यंत नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघाली असती, पण काही जे विद्यार्थी मित्रांनो काही कारण असताना, काही जे विद्यार्थी मित्रांनो टेक्निक अडचण असल्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी भरती आहे हे जून महिन्यामध्ये निघाली नाही, एक लक्षात ठेवा। हे भरती पुढे या ठिकाणी ढकलण्यात आली आहे। तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता हे काही पत्रक या ठिकाणी आलेलं आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। सब्जेक्ट तुम्ही बघू शकता या ठिकाणी जीडीएस रूल 3 ऑनलाइन ट्रान्सफर सायकल ऑक्टोबर 2025 शेड्यूल ऑफ ऍक्टिव्हिटीज बरोबर तुम्ही या ठिकाणी खाली बघू शकता विथ द रेलोट ऑफ IT 2.0 द ऑनलाइन पोर्टल फॉर ट्रान्सफर ऑफ जीडीएस अंडर लिमिटेड ट्रान्सफर फॅसिलिटी रूल 3 शॉल बी open for submitting application by GDS and processing by the divisional। तर हे काही इंग्लिश मधलं पत्रक आहे, तर हे मी तुम्हाला या ठिकाणी वाचून देतो। हे जे इंग्रजीमध्ये तुम्हाला पत्रक या ठिकाणी स्क्रीनवर दिसून आलं तर याचं जे म्हणणं या ठिकाणी तर मी तुम्हाला सांगून देतो। तो विषय आहे, जो सब्जेक्ट आहे तर जीडीएस नियम 3 ऑनलाईन हस्तांतरण सायकल ऑक्टोबर 2025 उपक्रमाचे वेळापत्रक या ठिकाणी आहे हे। आणि त्याचबरोबर पहा IT 2.0 च्या अंमलबजावणीसह मर्यादित हस्तांतरण सुविधा नियम 3 अंतर्गत
अंतर्गत GDS हस्तांतरणासाठी ऑनलाईन पोर्टल GDS द्वारे अर्ज सादर करण्यासाठी आणि विभागाद्वारे प्रक्रिया करण्यासाठी 21 ऑक्टोबर 2025 पासून खुले केले जाईल। विविध उपक्रमांचे वेळापत्रक खालील प्रमाणे असेल। तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल ऍक्टिव्हिटीज तुम्हाला दिसून राहिला आणि तर टाइमलाईन या ठिकाणी दिसून राहिलं तर बघू शकता या ठिकाणी। तर विभाग युनिट नुसार पहिलं जे या ठिकाणी आहे वॅकन्सी अपडेशन बाय डिव्हिजनल युनिट, तर याचं म्हणणं काय तर पहा विभाग युनिट नुसार रिक्त पदांचे अद्यतन 21 ते 27 ऑक्टोबर 2025 मध्ये। त्यानंतर खालचं जे मंडळाद्वारे रिक्त जागा मंजूर 28 ते 30 ऑक्टोबर 2025 मध्ये। आणि त्याचबरोबर HRMSM मधील GDS डेटामध्ये हस्तांतरण आणि बदल करू इच्छिणाऱ्या GDS अर्जदारांकडून ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज सादर करणे जर असेल तर 3 ते 12 नोव्हेंबर 2025 पर्यंत आणि उमेदवारांनी आधीच सादर केलेल्या अर्जामध्ये एक वेळ सुधारणा पर्याय पसंती बदलण्यापुरती मर्यादा 13 ते 15 नोव्हेंबर 2025 आणि विभागाकडून ऑनलाईन अर्जाची पडताळणी 17 ते 21 नोव्हेंबर 2025 आणि बदलाची ऑनलाईन यादी मंजूर 26 नोव्हेंबर 2025 आणि रद्द करण्याची विनंती जर असेल तर सादर करणे 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 आणि विभाग युनिट्सनी अंतिम सवलत आदेश जारी केल्याची तारीख जी असणार आहे 3 डिसेंबर पासून आणि त्याचबरोबर GDS मधून मुक्तता मानण्यात आलेली मुक्तता करण्याची अंतिम तारीख जी असणार आहे 15 डिसेंबर 2025 पर्यंत हे असणार आहे, एक लक्षात ठेवा। तर हे काही या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे, तर हे काही प्रोसेस या ठिकाणी चालणार आहे। तर हे 15 डिसेंबर पर्यंत हे या ठिकाणी प्रक्रिया या ठिकाणी चालणार आहे आणि हे वेळापत्रक सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता नवीन पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे, केव्हापासून फॉर्म भरणे चालू होणार आहे, तर हे जे या ठिकाणी आहे ही जी प्रक्रिया हे डिसेंबर महिन्यापर्यंत चालणार आहे। आणि त्यानंतर नवीन जी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची नवीन जी भरती निघणार आहे 2026 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो नवीन पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची ही भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर नवीन जी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची भरती आहे 2026 मध्ये एक तर पहिल्या आठवड्यामध्ये तुमची भरती तुम्हाला निघणार आहे, एक लक्षात ठेवा। जानेवारी महिन्यामध्ये हे पहिल्या हप्त्यात या ठिकाणी भरती येण्याची दाट शक्यता आहे किंवा मग दुसऱ्या हप्त्यामध्ये या ठिकाणी म्हणजे 14 ते 15 जानेवारीच्या अंदर या ठिकाणी तुम्हाला नवीन पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो संयम या ठिकाणी ठेवायचा, एक लक्षात ठेवा 2026 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये पहिल्या ते दुसऱ्या हप्त्यामध्ये आपली नवीन भरती या ठिकाणी निघणार आहे, एक लक्षात ठेवा। आता पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला काम कोणतं करावं लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। ब्रांच पोस्ट मास्टरचं जे पद आहे हे एकदम हायफाय आहे, यामध्ये 12,000 ते 19,000 पर्यंत पगार भेटते। यामध्ये जे आपल्याला काम करावं लागणार आहे ऑनलाईन ऑफलाईन लेनदेन तुम्हाला करावं लागणार आहे, डाक पुतबाद आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे, रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस आणि मोबाईलचं ध्यान तुम्हाला ठेवावं लागणार आहे, हे काही काम आपल्याला करावं लागणार आहे। त्यानंतरचं जे पद आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरचं पद आहे, यामध्ये जे आपल्याला काम करावं लागणार आहे तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, सरकारी योजनेचा घरी घरी जाऊन आपल्याला प्रचार या ठिकाणी करावा लागणार आहे। त्यानंतर डाकसेवकचं पद यामध्ये डाकसेवकमध्ये जे आपल्याला काम करावं लागणार आहे स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी, रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं काम आपल्याला करावं लागणार आहे, हे काही काम आपल्याला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकमध्ये करावं लागणार आहे। तर येणाऱ्या दिवशी जे आहे विद्यार्थी मित्रांनो 2026 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची भरती निघत आहे। आतापासून संयम ठेवा, आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।